नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय 2. अध्याय 1 मध्ये आपण माघ मासाची भूमिका, त्याची करुणा आणि माणसाच्या जीवनात तो कसा उतरतो हे पाहिले. आज अध्याय 2 मध्ये आपण त्या रहस्याच्या आणखी जवळ जाणार आहोत, ज्यामुळे माघ मासाला सर्व तीर्थांचा राजा असे म्हटले जाते. हा अध्याय आपल्याला एक मूलभूत प्रश्न विचारतो: देव नेमके कुठे असतात? नारदांनी ब्रह्मदेवांना हाच प्रश्न विचारला होता. नारद म्हणाले, भगवान, आपण सांगितलं की माघ मासात जल तीर्थ बनतं, देव पृथ्वीवर वास करतात. पण देव तर वैकुंठात, कैलासावर, ब्रह्मलोकात असतात ना, मग ते पाण्यात कसे उतरतात? ब्रह्मदेव मंद हसले. ते म्हणाले, नारदा, देवांना एकच स्थिर स्थान नसतं. जिथे श्रद्धा असते तिथे देव येतात. आणि माघ मासात पृथ्वीवर श्रद्धा सर्वात जास्त असते. श्रोते हो, हे वाक्य फार खोल आहे. ब्रह्मदेव पुढे सांगतात, माघ मास हा असा काळ आहे जिथे देव स्वतः मनुष्याच्या जवळ येतात. कारण या महिन्यात माणूस थांबतो, थोडा शांत होतो आणि आत पाहायला लागतो. आता ब्रह्मदेव माघ स्नानाचे देवतांशी असलेले नातं उलगडतात. ते म्हणतात, नारदा, माघ मासात ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य, आदित्य, वसु, रुद्र, साध्य सर्व देव सकाळच्या काळात जलाशयांमध्ये वास करतात. म्हणूनच त्या पाण्याला तीर्थत्व प्राप्त होतं. नारद आश्चर्याने म्हणतात, भगवान, म्हणजे प्रत्येक नदी, तलाव, विहीर माघात तीर्थ बनते? ब्रह्मदेव उत्तर देतात, हो नारदा, कारण माघ मासात तीर्थस्थळाला जात नाहीत, तीर्थ काळात उतरतात. श्रोते हो, हे समजून घ्या. माघ मासात देव कुठे दूर नाहीत. ते आपल्याजवळ, आपल्या सकाळी, आपल्या शांत क्षणी असतात. आता ब्रह्मदेव एक अत्यंत सुंदर कथा सांगतात. एकेकाळी एक वृद्ध गृहस्थ होता. आयुष्यभर मेहनत केली होती, पण शेवटी एकटेपणा वाटू लागला होता. माघ महिना आला. लोक नदीकाठी स्नानाला जात होते. तो म्हणाला, मी वृद्ध आहे, मला नदीपर्यंत जाता येणार नाही. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. एक तेजस्वी पुरुष त्याला म्हणाला, उद्या सकाळी तुझ्या अंगणातल्या विहिरीचं पाणी डोक्यावर घे. तो उठला, थोडं पाणी घेतलं, डोळे मिटले आणि मनात म्हटलं, देवा तू ये. त्या क्षणी त्याला असं वाटलं जणू आयुष्यभराचा एकटेपणा निघून गेला आहे. ब्रह्मदेव सांगतात, नारदा, माघ मासात देव नियम पाहत नाहीत, ते मन पाहतात. माघात स्नान करताना मी पापी आहे असे म्हणू नकोस, मी शुद्ध होतो आहे असे म्हण. कारण देव शिक्षा देण्यासाठी नाही, परिवर्तनासाठी असतात. श्रोते हो, किती मोठा फरक आहे या दोन विचारांमध्ये. आता ब्रह्मदेव माघ मासाचा संबंध पितरांशी जोडतात. ते म्हणतात, माघ मासात जेव्हा मनुष्य श्रद्धेने स्नान करतो, तेव्हा त्याचे पुण्य केवळ त्यालाच नाही तर त्याच्या पितरांनाही मिळते. कारण या काळात पितृलोक आणि पृथ्वीलोक यांचे अंतर कमी होते. नारद विचारतात, भगवान, मग पितरांना काय लाभ होतो? ब्रह्मदेव उत्तर देतात, नारदा, पितरांना सर्वात जास्त गरज असते स्मरणाची, आणि माघ मासात केलेले स्मरण त्यांना शांती देते. एक कथा सांगितली जाते. एक तरुण होता. वडिलांचे लवकर निधन झाले होते. त्याला नेहमी अपराधी वाटायचे. मी त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. माघ मासात त्याने केवळ एक गोष्ट केली. स्नान करताना त्याने मनात म्हटले, हे पुण्य माझ्या वडिलांना मिळो. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. वडील शांत चेहऱ्याने उभे होते, काही न बोलता फक्त आशीर्वाद देत होते. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा, माघ मासात भाव हेच दान असतं.
श्रोतेहो, अध्याय 2 आपल्याला हळूहळू एका वेगळ्याच दिशेने घेऊन जातो. तो सांगतो की माघ मास म्हणजे केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या आधी गेलेल्यांसाठी आणि आपल्या भोवतालच्यांसाठीही आहे. या भागाचा सार असा: माघ मासात स्नान म्हणजे पाणी अंगावर घेणे नाही, संपूर्ण सृष्टीशी नाते जोडणे आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत जर अध्याय 2 तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. मित्रांनो, माघ मासात दानाचे खऱ्या अर्थाने काय महत्त्व आहे, देव कोणते दान स्वीकारतात आणि एक अशी कथा जी ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणेल, हेच आता आपण बघणार आहोत. श्रोतेहो, आपण पाहिलं की माघ मासात देव जलात उतरतात, पितर स्मरणाने तृप्त होतात आणि साधे स्नानही विश्वाशी नाते जोडते. आता पुढे आपण त्या गोष्टीकडे येणार आहोत जिच्यामुळे माणसाचे हृदय हळवे होते. दान हा अध्याय आपल्याला थेट प्रश्न विचारतो: देवाला खरंच काय हवे आहे? नारदांनी हाच प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला. नारद म्हणाले, भगवान, माघ मासात दानाचे फार महत्त्व सांगितले जाते, पण सर्वांकडे देण्यासाठी संपत्ती नसते. मग गरीब माणसाने काय करावे? ब्रह्मदेव शांतपणे उत्तर देतात, नारदा, देव कधीही संपत्ती मोजत नाही, ते त्याग मोजतात. श्रोतेहो, या एका वाक्यात माघ मासाचे सार दडले आहे. ब्रह्मदेव पुढे सांगतात, माघ मासात अन्नदान श्रेष्ठ आहे, पण त्याहून श्रेष्ठ आहे भुकेल्याची वेदना ओळखणे. वस्त्रदान पुण्यदायी आहे, पण त्याहून श्रेष्ठ आहे थंडीने कुडकुडणाऱ्याची जाणीव ठेवणे. माघ मासात दान म्हणजे मोठी घोषणा नाही, ती एक शांत कृती आहे. आता ब्रह्मदेव एका हृदयाला चटका लावणारी कथा सांगतात. एकेकाळी एक अत्यंत गरीब विधवा स्त्री होती. घरात ना धान्य ना पैसा. माघ महिना आला. शेजारी सगळे दानधर्म करत होते. तिच्या डोळ्यात पाणी आले. माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही. एक दिवस दुपारी तिच्या दाराशी एक भुकेलेला प्रवासी आला. तिने घरात पाहिले, फक्त एकच भाकरी होती. ती क्षणभर थांबली. मग तिने त्या भाकरीचे 2 तुकडे केले. एक स्वतःसाठी ठेवला आणि एक त्याला दिला. तो प्रवासी निघून गेला. त्या रात्री तिला स्वप्न पडले. एक तेजस्वी स्वर म्हणाला, आज तू मला अन्न दिलेस. ब्रह्मदेव सांगतात, नारदा, माघ मासात देव भुकेल्याच्या रूपात येतात. नारद विचारतात, भगवान, मग मोठ्या दानाचे काय? ब्रह्मदेव उत्तर देतात, मोठे दान मोठे फळ देतो, पण योग्य वेळी केलेले छोटं दान जन्मोजन्मीचा अंधार दूर करतं. ब्रह्मदेव पुढे सांगतात, माघ मासात दानाचे महत्त्व केवळ पुण्यापुरते नाही, ते मन शुद्ध करते. ब्रह्मदेव पुढे सांगतात, माघ मासात केलेले दान मनातील काठिण्य वितळवते. म्हणूनच जो माणूस माघात देतो तो केवळ दुसऱ्याला नाही, स्वतःलाही हलका करतो. माघ मासाच्या अध्याय 2 मध्ये एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे. दान करताना अहंकार टाळा, दान करताना अपेक्षा टाळा, दान करताना नाव टाळा. कारण माघ मासात दिलेले दान जर प्रसिद्धीसाठी असेल तर ते देवापर्यंत पोहोचत नाही. या संदर्भात एक कथा सांगितली जाते. एक श्रीमंत गृहस्थ होता. दरवर्षी माघात मोठे दान करायचा, पण मनात गर्व होता. एकदा एका साधूने त्याला विचारले, तू दान का करतोस? तो म्हणाला, पुण्यासाठी. साधू म्हणाला, मग ते व्यवहार आहे. दान तेव्हा होते जेव्हा तुझे मन वितळते. त्या दिवशी त्या गृहस्थाने पहिल्यांदा कुणाला न सांगता दान केले आणि त्याला त्या दिवशी जी शांती मिळाली ती आयुष्यभर मिळाली नव्हती. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा, माघ मासात देव हिशोब ठेवत नाही, ते हृदयात उतरतात. आता ब्रह्मदेव स्त्री पुरुष गृहस्थ संन्यासी सगळ्यांसाठी एक समान संदेश देतात. जर अन्न देऊ शकत नसाल तर पाणी द्या.
जर वस्त्र देऊ शकत नसाल तर आसरा द्या. जर काहीच देऊ शकत नसाल तर मधुर शब्द द्या. कारण माघ मासात शब्दालाही दानाचे मूल्य असते. श्रोते हो, या अध्यायाचा बोध फार साधा आहे. माघ मासात देव मंदिरात नाही शोधायचा, तर तो गरजेत शोधायचा. आत्तापर्यंत आपण माघ मासात स्नान, देवतांचा वास, पितृस्मरण आणि दान यांचा अर्थ पाहिला. आता आपण अध्याय 2च्या अशा विषयाकडे येत आहोत जो ऐकायला कठीण वाटतो, पण ज्याशिवाय माघ मास अपूर्ण राहतो. ते म्हणजे व्रत आणि संयम. तर मित्रांनो, आत्तापर्यंत हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्रोतेहो, माघ मासातील अध्याय 2 आपल्याला एक थेट प्रश्न विचारतो. उपवास म्हणजे नेमके काय? नारदांनी हाच प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला. नारद म्हणाले, भगवान, माघ मासात व्रत आणि उपवास फार सांगितले जातात, पण उपवास न जमल्यास माघ व्यर्थ ठरतो का? ब्रह्मदेव हसून म्हणतात, नारदा, उपवास म्हणजे पोट रिकामी ठेवणे नाही, मन शुद्ध ठेवणे आहे. श्रोते हो, हे वाक्य केवळ धार्मिक नाही तर जीवनसूत्र आहे. ब्रह्मदेव पुढे सांगतात, ज्यांचे पोट उपाशी आहे पण मन रागाने भरलेले आहे, त्याचा उपवास व्यर्थ आहे. पण जो थोडे खातो आणि क्रोध टाळतो, त्याचा माघ पूर्ण होतो. माघ मासात संयमाला फार महत्त्व आहे, पण हा संयम जबरदस्तीचा नाही. ब्रह्मदेव स्पष्ट करतात, संयम म्हणजे स्वतःला त्रास देणे नव्हे, स्वतःला समजून घेणे आहे. श्रोते हो, किती खोल अर्थ आहे यात. आता ब्रह्मदेव एक कथा सांगतात. एक तरुण साधक होता. फार कठोर उपवास, कठोर नियम पाळायचा. माघ मासात तो अनेक दिवस काहीच खात नव्हता. पण मनात अहंकार वाढत चालला होता. मी मोठा साधक आहे. एके दिवशी तो थकून झोपला. स्वप्नात त्याला एक वृद्ध साधू भेटला. तो म्हणाला, तू उपाशी आहेस, पण तुझे मन भरलेले आहे. त्या शब्दांनी तो जागा झाला. त्याला उमगलं, आपण देहावर विजय मिळवला, पण मनावर नाही. पुढच्या दिवसापासून त्याने नियम कमी केले, पण नम्रता वाढवली. तेव्हाच त्याला शांती मिळाली. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा, माघ मासात देव कठोरपणा पाहत नाही, नम्रता पाहतो. आता ब्रह्मदेव गृहस्थांसाठी माघ व्रत सांगतात. ते म्हणतात, नारदा, गृहस्थांनी उपाशी राहण्याचा हट्ट धरू नये. त्यांनी संयम पाळावा. कमी अन्न, सात्विक विचार आणि कटू शब्द टाळणे हेच त्यांचे व्रत आहे. स्त्रियांसाठी ते सांगतात, स्त्रियांचं व्रत म्हणजे घर सांभाळताना राग न वाढवणे, तक्रार कमी करणे आणि सहनशीलता राखणे. श्रोते हो, हे विधान फार महत्त्वाचे आहे. माघ मासात इंद्रिय संयम फार महत्त्वाचा आहे. डोळ्यांनी वाईट पाहू नकोस, कानांनी निंदा ऐकू नकोस, जिभेने कटू बोलू नकोस. कारण माघ मासात इंद्रिय जे ग्रहण करतात ते मनावर खोल बसते. एक कथा सांगितली जाते. एक व्यापारी होता. उपवास करत होता, पण बाजारात फसवणूक करत होता. एक साधू त्याला म्हणाला, तुझे पोट उपाशी आहे, पण तुझी वृत्ती नाही. त्या दिवशी त्या व्यापाऱ्याने ठरवले, मी उपवासापेक्षा प्रामाणिकपणा वाढवीन. त्याच दिवसापासून त्याच्या आयुष्यात स्थैर्य आलं. ब्रह्मदेव नारदांना शेवटी सांगतात, माघ मासात जर काही टाळायचे असेल तर ते आहे अहंकार. श्रोते हो, आत्तापर्यंत या अध्यायाचा सार असा की उपवास म्हणजे शरीराला त्रास देणे नाही, मनाला दिशा देणे आहे. मित्रांनो, माघ मास अध्याय 2ची फलश्रुती आता आपण ऐकणार आहोत. त्याआधी व्हिडिओला अजूनही जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा
आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रपरिवारांबरोबर शेअर करायला विसरू नका. श्रोते हो, या अध्यायाचा अंतिम जीवनबोध श्रोत्याच्या हृदयाशी थेट संवाद साधणारा समारोप आहे. आत्तापर्यंत आपण स्नान, दान, संयम, व्रत हे सगळे विषय आपण ऐकले. पण आता प्रश्न उरतो तो एकच, हे सगळं केल्यावर माणसाच्या आयुष्यात नेमकं काय बदलतं? नारदांनी हाच प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला. नारद म्हणाले, भगवान, माघ मासात इतकी साधना सांगितली आहे, पण सामान्य माणसाला त्याचे फळ कसे कळावे? ब्रह्मदेव गंभीर स्वरात म्हणाले, नारदा, माघ मासात फळ बाहेर दिसत नाही, ते आत उमलतं. श्रोते हो, हे वाक्य खोल आहे. ब्रह्मदेव पुढे सांगतात, जो माणूस माघ मासात 1 महिना संयम पाळतो तो नकळत आयुष्यभरासाठी बी पेरतो. त्या बियातून शांती, समाधान आणि श्रद्धा उगवते. माघ मासाची खरी फलश्रुती म्हणजे दुःख कमी होणे नाही, दुःख सहन करण्याची ताकद वाढवणे. आता ब्रह्मदेव एक अत्यंत भावनिक कथा सांगतात. एक वृद्ध माणूस होता. आयुष्यभर संघर्ष केला होता. देवावर विश्वास होता, पण मनात प्रश्नही होते. देव खरंच ऐकतो का? माघ महिना आला. कुणी त्याला सांगितले, फक्त रोज सकाळी स्नान करताना मनात देवाचे नाव घे. तो माणूस रोज थंड पाण्यात उतरायचा. शब्द नव्हते, फक्त अश्रू होते. एक दिवस त्याला जाणवले, दुःख तसेच आहे, पण मन हलकं झाले आहे. त्या दिवशी त्याला उमगलं, देवाने परिस्थिती बदलली नाही, पण मला बदलले. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा, माघ मासात देव मनुष्याला सुख देत नाही, ते त्याला समर्थ बनवतात. श्रोते हो, हा माघ मासाचा खरा चमत्कार आहे. आता ब्रह्मदेव स्पष्ट सांगतात, जो माणूस माघ मासात राग कमी करतो, लोभ थोडा सोडतो, अहंकार ओळखतो, त्याच्या जीवनातील अंधार हळूहळू विरळ होतो. नारद विचारतात, भगवान, स्त्री, गरीब, रोगी, वृद्ध सगळ्यांना माघ मासाचे फळ समान आहे का? ब्रह्मदेव उत्तर देतात, हो नारदा, माघ मास भेद करत नाही. जो जितका समर्पित त्याला तितके फळ. गरीब माणसासाठी माघ म्हणजे आशेचा आधार. रोग्यासाठी माघ म्हणजे धैर्य. स्त्रियांसाठी माघ म्हणजे सहनशीलतेची शक्ती. वृद्धासाठी माघ म्हणजे समाधान. श्रोते हो, हा महिना कुणालाही दूर लोटत नाही. आता ब्रह्मदेव शेवटचा संदेश देतात, नारदा, माघ मास संपला तरी माघ मासाची वृत्ती संपवू नकोस. हे वाक्य लक्षात ठेवा. माघ संपतो, पण जर स्नानाची शुद्धता राहिली, दानाची भावना राहिली, संयमाची सवय राहिली, तर संपूर्ण वर्षच माघ होतं. श्रोते हो, या अध्यायाचा अंतिम बोध असा, देवाला गाठण्यासाठी फार मोठ्या साधना लागत नाहीत, फक्त थोडे मन शुद्ध असावे लागते. याच भावनेत अध्याय 2 इथे पूर्ण होतो. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.